महाराष्ट्रात आता काहीही होऊ शकतं. इथे पोलिसांपासून तुकाराम मुंडे आणि त्यांच्या टीम पर्यंत कुणीच सेफ नाहीये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथून पुढे महाराष्ट्रात राहायला घाबरतात. कित्येक लोक माझा रोज व्हिडिओ बघतात पण चॅनलला फॉलो करत नाहीत. त्यांनी फॉलो करून घ्या, कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्याकडून हिंमत मिळते. तर परवा रात्री तुकाराम मुंडे यांच्या टीमने गुटखा माफियांच्या ट्रकवर धाड मारली. त्या ट्रकमध्ये गच्च पोती भरून अवैध गुटखा आणि पान मसाला होता. त्यानंतर लगेचच इथे काळ्या रंगाची एसयूव्ही आली आणि त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालायला लागली. त्या माफियांना अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना फक्त घाबरवायचं नव्हतं, तर जीव्या मारायचं होतं. म्हणजे विचार करा, त्या माफियांमध्ये एवढी हिंमत कुठनं आली की ते सरळ सरळ पोलिसांच्या अंगावर गाडी घालतायत आणि नुसती गाडीच नाही तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत. यावरनं एक गोष्ट स्पष्ट होती की महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनाची वचक संपली आहे. जर असे गुंडे येऊन पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकतात तर सामान्य नागरिकाचं तर सोडूनच द्या. पुण्यातले कोयता गँग, मुंबई मधले भैया आणि आता हे माफिया काय करतायत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री. सामान्य नागरिक तर सामान्य नागरिक, पण एखाद्या पोलीस अधिकाऱ्यालाही जर हे लोक सोडत नसतील तर सरकार फक्त स्वतःच्या भडाया मारायचं काम करतंय का. तुकाराम मुंडे साहेबांनी धडक कारवाई केल्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. पण मग असा पण एक प्रश्न पडतो की तुकाराम मुंडे साहेबांनी कारवाई केल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतात, तर एवढे दिवस सरकार काय करतंय. तुमच्या हातात पूर्ण सत्ता आणि पूर्ण गव्हर्नमेंट असताना देखील तुम्ही काही करू शकत नाही, तर तुमचा फायदा काय. आज महाराष्ट्रातलाच माणूस महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये तर तुमचा फायदा काय. मला आज खरंच आश्चर्य वाटतंय की महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती कशी काय. नेमका महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राचा आपण उत्तर प्रदेश करून ठेवलाय. एवढं सगळं झालेलं असून देखील गृहमंत्री आणि मुख्यमंत्री गप्प आहेत. कधी कधी मला प्रश्न पडतो की या नेत्यांचं तोंड फक्त मुंडे साहेबांच्या ट्रान्सफर साठीच उघडतं का. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, कारण महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय हे वेगळं सांगायची गरज नाहीये. बाकी तुम्ही तुमचे विचार मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.